नमस्कार, मी तुमची सखी रेणुका सौंदर्यमाला या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे. तुम्ही माझे माय ग्लॅमचे लिट लिक्विड मॅट लिपस्टिक्सचे जुने भाग पाहिलेच असतील अशी मी आशा करते. आणि जर नसतील पाहिले तर डेफिनेटली तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन किंवा माझ्या चॅनलला भेट देऊन तुम्ही पाहू शकता की मी त्याचे साधारण 8 भाग केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मी साधारण 40 लिपस्टिक्स कव्हर केलेले आहेत. आणि तरीसुद्धा काही लिपस्टिक्स अजूनही माझ्याकडे उरलेले आहेत की ज्याचे आपण स्वॉचेस आणि रंग बघितलेले नाही आहेत. तर अजून काही भागांमध्ये साधारण अजून 1-2 भागांमध्ये आपण उरलेले रंग मला तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करायला आवडतील. तर आतासुद्धा मी या लिपस्टिकच्या बास्केटमधले काही रँडम रंग उचलणार आहे आणि तुम्हाला त्याचे स्वॉचेस, पिगमेंटेशन आणि कोणत्या साधारण ओकेजनला ती लिपस्टिक जाऊ शकेल याविषयी चर्चा करणार आहे. तर मी आता इथे एक लिपस्टिक घेते आहे आणि त्या लिपस्टिकचं नाव आहे, शेडचं नाव आहे लेसी नावाची. तर तुम्ही बघू शकता एकदम हा एक पिंक कलर आहे, फुशिया पिंक कलर आहे आणि ज्याच्यामध्ये साधारण आपण म्हणू शकतो ना लाईट पिंकची झाक असलेला, डार्कर टोनकडे न जाता लाइटर अंडरटोनकडे जाणारा हा एक फुशिया पिंक आहे. आणि याचं मी तुम्हाला स्वॉच दाखवते. बघू शकता किती सुंदर रंग आहे हा. आणि हा रंग एस्पेशली जर कॉलेजच्या मुली असतील किंवा यंग मुली असतील त्यांना हा इतका सुंदर दिसेल. फक्त ज्या फेअर स्किन टोनच्या स्त्रिया आहेत त्यांना हा लावताना थोडंसं शियर टेक्स्चरने लावला तर जास्त छान वाटेल. अदरवाईज तो कदाचित थोडासा जास्त उठून दिसणारा किंवा भडक रंग वाटू शकतो. पण अशी ही शेड खूप सुंदर आहे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की माय ग्लॅमच्या 100च्या वरती शेड्स असल्या कारणाने बऱ्याच साऱ्या शेड्स ओव्हरलॅप होतच असतात. पण हीच तर गंमत आहे की वेगवेगळ्या इतकं शेड्सचं वैविध्य असल्या कारणाने आपल्याला त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना ओव्हरलॅपिंग कलर्ससुद्धा कधी कधी मोहात पाडतात. तसं मला माय ग्लॅमविषयी सतत वाटतं. मी पुढची एक शेड घेतलेली आहे आणि या शेडचं नाव आहे स्नॅक नावाची. आणि ही बघू शकता हा एक आपण म्हणू शकतो ब्राईट रेड आहे किंवा वर्मिलियन टोन्ड असा रेड आहे. आणि फोटोमध्ये तो जरी तुम्हाला दिसत नसला तरी त्याच्यामध्ये डेफिनेटली एक वर्मिलियन रंगाची तुम्हाला झाक पाहायला मिळते. ठीक आहे, साधारण एक वर्मिलियन अंडरटोन डेफिनेटली याच्यात पाहायला मिळतो. आपण त्याचा एक स्वॉच बघूया. बघू शकता किती सुंदर रंग आहे हा. आणि हा रंग अतिशय कॉमन आहे, अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो खूपच सगळ्या व्यक्तींवरती जाणारा, सगळ्या स्किन टोनच्या स्त्रियांवरती जाणारा असा एक मोस्ट कॉमन किंवा मस्ट हॅव असा रंग आहे. खूप सुंदर. ओके, पुढची एक शेड मी जरा घेते आहे. ती सुद्धा एक पिंकिश टोनच आहे बट इट इज रिलेटेड टू पर्पल अँड मॉव. म्हणजे पर्पल अँड मॉवच्या कॅटेगरीत येणारी पिंक शेड आहे असं मी तिला म्हणेन. आणि ह्या शेडचं नाव आहे पिंग मी. ओके, ही ती शेड आहे. ओके, आणि एक बबली पिंक ज्याला आपण म्हणू शकतो परंतु मॉविश पिंक. तुम्हाला स्वॉच केल्यानंतर ह्याचा रंग जो कसा आहे तो डेफिनेटली दिसेलच. ओके, कारण याच्यामध्ये जे टोन्स आहेत, अंडरटोन जो आहे तो कूलर साईडला जाणारा कूल अंडरटोन आहे. म्हणजे आपल्याला बघताना असं डोळ्याला भडक नाही वाटत. एक असा कूल टोन्ड किंवा ब्लू टोन्ड पिंक आहे असं मी म्हणेन. आणि म्हणूनच मी त्याला मॉविश अंडरटोन किंवा थोडासा पर्पलची झाक असणारा असा हा एक बबलगम पिंक आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, पुढची एक शेड घेते आहे आणि ती सुद्धा एक रँडम पिंक शेड आहे. कारण आता उरलेल्या ज्या बऱ्यापैकी आहेत त्या साधारण पिंकची झाक असल्या कारणाने मी त्या घेते आहे. आणि ही एक ब्राईट पिंक शेड आहे जिचं नाव आहे FBO. तुम्ही बघू शकता अगदी गुलाबी रंग ज्याला आपण म्हणू शकतो की सगळ्यांचा जो आवडता गुलाबी रंग, गुलाबी लिपस्टिक जी असते तसा हा रंग आहे. परंतु हा भडक आहे बऱ्यापैकी कारण याच्यामध्ये व्हायब्रंट अंडरटोन जरा जास्त आहे. म्हणून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल बघा की आधीचा रंग हा कूल टोन्ड आहे आणि पुढचा जो रंग आहे तो वॉर्म टोन आहे. तर त्यामुळे आपल्याला बघताना सुद्धा हे अंडरटोन्स दिसत असतात आणि त्यामुळे आपल्याला शेड निवडण्यासाठी मदत होते. अतिशय सुंदर असा हा रंग आहे. आणि आजच्यासाठी मी एक शेवटची शेड घेते आहे
आणि ती एकदमच युनिक आहे आणि मला खूप आवडली ती शेड. या शेडचं नाव आहे रॉम नावाची, ठीक आहे. आणि हा अतिशय एक आपण म्हणतो ना प्युअर न्यूड कलर आहे आणि म्हणूनच डार्कर स्किन टोनसाठी बऱ्याचदा हा वॉशआउट होतो. माझ्या स्किन टोनसाठी सुद्धा हा वॉशआउट करणाराच कलर आहे, परंतु मी याला ब्लेंडिंग म्हणून वापरते. बरेच सारे असे पिंक्स आहेत किंवा काही रेड्स आहेत किंवा काही ब्राउन्स आहेत, त्यांना म्हणजे त्यांना इक्वल करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये एक इक्विलिब्रियम साधण्यासाठी मी हा एक ब्लेंडिंग कलर म्हणून वापरते. पण हा नुसता मी आपण म्हणतो ना ऑन बेअर लिप्स लावला तर बऱ्यापैकी हा वॉशआउट होतो. परंतु ज्या अतिशय फेअर स्किन टोनच्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी हा एक परफेक्ट एव्हरीडे न्यूड असायला काहीच हरकत नाही. मी याची तुम्हाला शेड दाखवते आणि अगदी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर हा बिस्किट कलर आहे. ओके, येस, सी म्हणजे फिकट तपकिरी रंग किंवा त्याला आपण म्हणू शकतो एक बेज कलर आहे हा आणि सुंदर आहे, छान आहे. बऱ्याचदा तुम्ही याला ब्लेंड करू शकता किंवा असे डार्क मरुनिश लिपस्टिक्स असतात आणि ज्याला आपल्याला थोडंसं वाटतं की अरे ही फारच हेवी वाटते किंवा ही फारच अशी उठून दिसणारी आहे, अशा वेळेला ब्लेंड करण्यासाठी ही लिपस्टिक तुमच्याकडे असली पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा आजचा आपला 9वा भाग आहे लिट लिक्विड मॅट लिपस्टिकचा. तर तुम्ही आधीचे भाग नसतील बघितले तर ते डेफिनेटली बघा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सुंदर दिसत राहा. नमस्कार.